शिवसैनिक. भारतातून ब्राझीलमध्ये गेलेला आपल्या गाडीवर शिवसेनेचा वाघ लावून जगभर फिरलेला शिवसेनेचा ढाण्या वाघ, कट्टर शिवसैनिक. धीरज मोरे ब्राझीलमध्ये आपल्या गाडीवर शिवसेनेचा वाघ लावून फिरतोय. तुम्ही म्हणाल, छ्या, त्यात काय कौतुक आहे? कौतुक नाही, ही प्रत्येक शिवसैनिकासाठी गर्वाची बाब आहे. कारण ब्राझीलमध्ये गाड्यांवर काहीही चिकटवणं, वाघ लावणं सोपं नाहीये. मजबूत दंड आहे यासाठी. अंदाजे $800-900 म्हणजे 50-60 हजार रुपये इतका दंड. पण धीरजचं राव शिवसेनेवर लईच प्रेम आहे. महाडच्या एका लहानशा गावातून 17,000 रुपयांच्या पगारावर काम करणारा धीरज मुंबईत आला. शिकून टेक्स्टाईल इंजिनियर झाला. कष्टानं नोकरी मिळवली. सिंगापूर, ब्राझील, चीनमध्ये तो आता 3 ऑफिसेस चालवतोय. या सगळ्यात धीरजला शिवसेनेनं काय दिलं? धीरज म्हणतो, शिवसेनेनं मला काहीच दिलं नाही, नोकरीही दिली नाही, पण मला भिडायला शिकवलं, नडायला शिकवलं, मराठी माणूस म्हणून जगायला शिकवलं. बस तेच आणि तेवढंच घेऊन आज जगात फिरतोय. हाच वाघ घेऊन पठ्ठ्या पायाला भिंगरी लागल्यागत फिरतोय. 5 वर्षात 232 आंतरराष्ट्रीय हवाई उड्डाण करताना 24 देश फक्त बिझनेसच्या निमित्तानं पालथे घातलेत भावाने. मराठी माणसाला इंग्लिशचं भय सॉलिड आहे, पण हा इंग्लिश बरोबरच पोर्तुगीज, स्पॅनिश आणि चायनीज अस्खलिकीत बोलतो. जग फिरला, पण कुणालाही न जुमानता शिवसेनेचा वाघ बनून फिरला. ते म्हणतात ना, शिवसैनिक जेव्हा प्रेम करतो तेव्हा तो वेड्यासारखं प्रेम करतो. हाच तो कट्टर शिवसैनिक आणि त्याचं कट्टर प्रेम. मंडळी, लाभले आम्हा असं भाग्य बोलतो मराठी. याच मराठी माणसाने खरं तर प्रगतीचा वेगवेगळ्या शिखरांवरती जाऊन अगदी 7 समुद्रापलीकडे मराठीचा झेंडा रोवलेला आहे. मी यामध्ये आणखीन एक वाक्य जे ते सहभागी करणार आहे, आणि ते वाक्य की याच मराठी माणसाने शिवसेनेचा वाघ ब्राझीलपर्यंत नेला, असा ब्राझीलचा शिवसैनिक. मनाने मलाही तो महाराष्ट्राचा असला तरी ब्राझीलमध्ये कार्यरत असणारे असे धीरज मोरे आपल्या बरोबर आहे. धीरज, आपलं खूप खूप स्वागत. जय महाराष्ट्र. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय. क्या बात आहे. धीरज, मी पहिल्याच याच्यात तुमची ओळख करून देताना असं म्हणालो की आपण ब्राझीलपर्यंत शिवसेनेचा वाघ नेलाय. हे काय नेमकं, हे जरा समजून सांगा ना आम्हाला. खरं तर वयाच्या 16 वर्षीच 14-15 वर्षीच मी शिवसेना जॉईन केली. बाळासाहेबांची पहिली सभा जेव्हा महाडला झाली. महाड माझं जन्मभूमी ॲक्च्युली. तिथे मी कॉलेजला केला आणि नंतर मग मुंबईला आलो. पण त्यावेळी मी वयाच्या 14 वर्षी, ज्यावेळी शिवसेना अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत होती सुरुवातीला, जी ॲक्च्युली कन्स्ट्रक्टिंग स्टेजला होती, त्या पिरियडमध्ये आम्ही तिथे शिवसेना जॉईन केली. ज्यावेळी वडापाव खायचे वांदे असायचे, ते अजून देखील बोलतात. पण कट्टरतेचं बीज हे त्यावेळी रोवलं गेलं. आणि जर आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं, हे जर आपलं त्यासाठी लागणारी प्रेरणा जर तुम्ही ओढत असाल, तर माझा जन्म महाडचा, जो शिवरायांच्या राजधानीपासून 24 किलोमीटर आहे, रायगडपासून. त्यामुळे अर्थात 1646 साली वयाच्या 16व्या वर्षी शिवरायांनी जेव्हा पहिला किल्ला जिंकला, तोरणा किल्ला, ते शिवरायच आमचे आदर्श आहेत. त्यामुळे अटकेपार जाण्याची जी प्रेरणा आहे ती मुळातच पहिली शिवरायांनी दिली आहे. आणि इथून आमची सुरुवात झाली कारकिर्दीची. विचारच तसे, त्यात आमच्या विचारात प्रगल्भता आली ती बाळासाहेबांनी त्यावरती कळस चढवला. आणि मराठीचा मुद्दा डेफिनेटली आम्ही ज्यावेळी मी मुंबईला शिफ्ट झालो 1989 साली, त्यावेळी इंग्रजी तर मला अजिबातच येत नव्हतं. आज मी पोर्चुगीज बोलतो, स्पॅनिश बऱ्यापैकी. अच्छा, 2 भाषा येतात तुम्हाला. आणि चायनामध्ये ट्रॅव्हल करताना बऱ्यापैकी मी मॅन्डरिन पण बोलतो. वा, 3 भाषा तुम्हाला येतात. बरं, दुसरं आमच्या प्रेक्षकांसाठी, मराठी माणसाने उद्योगाच्या पातळीवरती परदेशात जाऊन आपलं एक स्वतःचं स्थान निर्माण केलंय. धीरज मोरे नेमकं करतात काय? ब्राझील असेल, चायना असेल, कुठल्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची फिरस्ती आहे? मुंबईला मी टेक्स्टाईलचा डिप्लोमा केला सस्मिरामधून, वडलीला. आणि त्यानंतर मी मुंबईमध्ये अनुभव घेतला. आणि मग साधारण 1996ला मी हाँगकाँगला शिफ्ट, 97ला सॉरी. तिथून माझी पुढची वाटचाल जाईल. कारण माझ्याकडे हाँगकाँगला गेल्यानंतर मी थोडी लँग्वेज फास्ट बोलतो, म्हणून मी ज्या कंपनीत काम करायचो त्या मालकांनी मला पाठवलं ब्राझीलला. ते म्हणजे ब्राझीलला जा. मी मनाविरुद्ध गेलो ॲक्च्युली, कारण ब्राझीलबद्दल तसं काही चांगलं बोललेलं जात नव्हतं. थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणून होतं. आणि अर्थात आपण इथे थर्ड वर्ल्ड कंट्रीत राहतो, त्यामुळे प्रत्येकाच्या यश चोप्रांच्या इलिजनमध्ये सगळ्यांना एक स्वप्न होतं युरोपमध्ये जायचं. योगायोगाने मला ती ब्राझीलचीच संधी आली. ज्यावेळी गेलो पहिल्यांदा, त्यावेळी पूर्ण निगेटिव्ह माइंडसेटमध्ये गेलो. परंतु तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की हा देश त्यावेळी कंपॅरिझनमध्ये बऱ्यापैकी 30 वर्ष पुढे होता. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये,
आणि बऱ्यापैकी सॉफिस्टिकेटेड कंट्री. ऑफकोर्स त्यांचे काही ड्रॉबॅक्स आहेत, जसे आपल्याकडे आहेत तसे सुद्धा. परंतु एकंदरीत पाहिलं तर त्या कंट्रीमध्ये मला फ्युचर दिसलं की दिस इज लँड ऑफ फ्युचर. सॉरी, सॉरी. आणि तिथे मी ठरवलं बीजी व्हायचं. आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये मी पोर्चुगीज साधारण एक 10 क्लासेस घेतले आणि पोर्चुगीजवरला शिकलो. त्यानंतर मग तिथे जसं जसं बिझनेस वाढत गेला तसं तसं माझं ट्रॅव्हलिंग सुरू झालं. मग मी चिली, अर्जेंटिना, पॅराग्वाय, उरुग्वाय, व्हेनेझुएला, कोलंबिया या बाजूच्या कंट्री कव्हर केलो. आणि साधारण 3 आठवड्याच्या त्या ट्रॅव्हलमध्ये मी स्पॅनिश बऱ्यापैकी शिकायला लागलो. नंतर मग तिथेच राहिल्यामुळे तिकडच्याच लोकांसोबत मैत्री वगैरे झाल्यामुळे मला लँग्वेजवरती बऱ्यापैकी प्रभुत्व आलं. पण मग याच्यात धीरज मोरे तिथं एक आलिशान 4 चाकी आहे त्यांच्याकडे स्वतःची, बरोबर ना? कुठली गाडी तुमच्याकडे? आता Mitsubishi एअरटेक आहे. हा ना. बरं, त्या गाडीवरती त्यांनी शिवसेनेचा वाघ लावलेला आहे. तसं बघायला गेलं तर कायद्याने तिथल्या म्हणजे परिवहन विभागाच्या कायद्याने असे स्टिकर लावणं, सिम्बॉल लावणं ते काही त्याची परवानगी नाही आहे, बरोबर ना? पण मग शिवसेनेचा वाघ तिथं गाडीवरती लावावा असं का, म्हणजे का नेमकं? तिथे ॲक्च्युली रीतसर परमिशन घ्यावी लागते. दुसऱ्या देशातून काहीतरी आलेलं आहे, हे सिम्बॉल कसलं आहे. जर परमिशनसाठी गेलो तर ती एक ब्युरोक्रेसी आहे. मग त्यांना ते कॉन्सुलेट थ्रू वगैरे माहिती काढायला लागतात की ही कामची संघटना कुठली आहे, टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे का, की दुसरी कुठली आहे, त्याचा परिणाम आमच्या इथे काही होऊ शकतो का, ही त्यांना भीती असते. त्यामुळे साहजिकच आहे त्यांच्या सोशल काय म्हणतात ना, एक स्ट्रक्चरला कुठली धक्का लागू नये म्हणून त्यांना ते हे करणं जरूर असतं. पण जर मी तसं लावलं आणि मला पकडलं तर एक दिवस फाईन लागतो. आणि त्याच्यावरती तो फाईन किती असतो? तो $800 फाईन असतो. म्हणजे भारतीय चलनात जर आपण तो आकडा 65,000 65,000 64,000 रुपये शिवसेनेचा सिम्बॉल त्यांनी तिथं गाडीवरती लावला आणि तो फाईन देखील तुम्हाला भरायला लागला. नाही. पण तुम्ही लक्षात ठेवा, अजून तुम्हाला कधी त्यासाठी थांबवलं गेलं नाही. नाही, ही देखील शिवसेनेच्या वाघाचीच ग्रुप आहे. शिवसेनेच्या वाघाची ग्रुप आहे. शिवसेनेच्या वाघाची ग्रुपात संबंध मराठी जनांवरती आहे या शंकाने. पण मग ठीक आहे ना, महाराष्ट्रात आलो आपण, इथे ते चिन्ह, इथे तो पक्ष आहे, मग तिथे गाडीवरती का लावायचं, म्हणजे असं का डोक्यात होतं? काय, मी कट्टर शिवसैनिक पहिल्यापासून असल्यामुळे डेफिनेटली डोक्यामध्ये ते होतंच की जाईन तिथे शिवसेना. पहिल्यांदा माझ्या बॅगवरती शिवसेनेचा स्टिकर लागलेला असायचा. एकदा शांघायहून येताना व्हाया दिल्ली फ्लाईट होते. शांघायला ज्यावेळी माझी बॅग बाहेर पडली त्यावेळी तो सिक्युरिटी बोलला, अरे ये तो शिवसेना का बाग आहे. पण त्याच्या सुद्धा डोक्यामध्ये ते बाग बोलला, यूपीवाला होता, शिवसेना का बाग है. बोला आप कैसे लोग हो यार, ये लोग की घुमते आपको मानना पडेगा. हे सगळे बाळासाहेबांची ग्रुप आहे. हाँगकाँगमधला माझा एक एक्सपिरियन्स आहे की हाँगकाँगमध्ये जिथे राहायचो तिथे आमच्यासोबत 2 पाकिस्तानी काम करायचे त्याच ऑफिसमध्ये. आमचं जरा एकदा भांडण झालं तर मी बिंदास भेटलो. आणि मग लंच करायला आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटला जायचो. तिथे अनिश नावाचा पंजाबी मुलगा होता. त्याला मी सांगतो, मला आज तो मैं तो लड़ाई करके रहूंगा शाम को. अरे बोलते भाई तू क्या है, ऐसा नहीं, यहाँ पे हांगकांग में झगड़ा करके नहीं चलेगा, यहाँ के रूल्स रेगुलेशन बहुत अलग है. कैमरे में आ गए तो इमीडिएटली तेरे को रिपोर्ट कर देंगे. मला जो भी होगा देखा जाएगा, राम शिवसेना वाले. तो त्यात सुना तो बहुत, तो देखा पहली बार है कि तुम लोग का जुनून ही कुछ अलग है. मतलब इस तरह से होता है क्या. हमने काफ़ी सुना है बाला साहब के बारे में कि उनके लोग उनकी इशारे पे कुछ भी करने को तैयार है. तुम यार हांगकांग में आके अपने करियर भी करने को तैयार है. बोल हम नहीं सोते यार, ये सब हम लोग वहाँ से पहले से हम लोग हमारे जीन्स में वो बैठा हुआ है ॲक्च्युली. बरं का, ॲक्च्युअली कसं असं मराठी माणूस हा एक बऱ्यापैकी सहिष्णू असतो. त्याच्या सहिष्णुतेचा अंत आला ना की तिथून मग तो क्रांतिकारी आणि बंडखोर बनतो. बंडखोर म्हणजे राजकीय बंडाचं नाही बोलत आहे मी, हा मनातला बंडखोरपणा की आपल्यावरती आलेल्या ते त्यात झुगारून द्यायचं आणि आपलं अस्तित्व दाखवायचं. आणि मग ते जेव्हा येतं त्यावेळी मराठी माणूस मग ठामपणे उभा राहतो जिथे असेल तिथे आणि स्वतःचं अस्तित्व दाखवतो. पण शिवसेनेचा तो वाघ जो आहे सिम्बॉल, तो गाडीवरती लावलेला आहे. कधी कोणी मराठी माणसाने ते रेकग्नाइज केलं, एखादा मोठा व्यक्ती महाराष्ट्रातला, तो ब्राझीलमध्ये आलेला आहे, त्यांनी तुम्हाला भेटला, तुमच्याशी बोलला, असं काही घडलंय कधी? येस, सुरेशदादा जैन सौपावलमध्ये आले आणि त्यांनी ते पाहिलं तर एकदम अचानक चाटपल हे बघून की एका क्षणापुरतं ते बोलले की अरे मी ते सौपावलमध्ये आहे, मग हा वाघ कसा काय आला. त्यांच्या पटकन ते ध्यानात आलं नाही आणि लक्षात आले त्यावेळी त्यांनी स्वतःहून ते अप्रोच केलं की म्हणजे आता आठवड्यावर तू माझ्यासोबत थांब. ते जवळ आठवड्यात ते ॲक्च्युली एकच्या शुगर डेलिगेशन बरोबर आले आणि मग फायनली मला त्यांच्यासोबत आठवडा पूर्ण व्यतीत करता आला. आणि मग त्यांनी सांगितलं मी तुमची उद्धव साहेबांची नक्की भेट घालून येतो. दुर्दैवाने तो प्रसंग काही आला नाही नंतर, कारण मी भारतात आल्यानंतर भेटायला गेलो. मला इनफॅक्ट मातोश्रीवरती आमंत्रण होतं. पण त्यावेळी श्वेता पडवळकर नुकताच काहीतरी आलेलं आणि ती मला वाटतं MLCचं काहीतरी चाललेलं होतं. त्याप्रमाणे मला भेटता नाही. त्यामुळे उद्धव साहेबांची त्यावेळी माझी भेट तरी गेली. पण बाळासाहेबांची माझी भेट झाली. अच्छा, बाळासाहेबांना भेटलात तुम्ही? 1993ला जेव्हा बॉम्बुलर झाला, सस्पेराला मी GS होतो. जो ब्लास्ट झाल्यानंतर
रक्तबंबाळ मॉबच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये ब्लास्टच्या डिरेक्शनमध्ये जाणार मी त्यावेळी एकटा स्टुडंट होतो. त्यावेळी मी 13 डेड बॉडीज तिथे उचलल्या होत्या आणि घुमता आहे ना म्हणून त्यावेळी एक मला वाटतं झीवाल्यांचं चॅनल त्यावेळेस त्यामध्ये अजून देखील क्लिपमध्ये मी येतो. तर तिथे अण्णानगर झोपडपट्टी आहे जिथे ब्लास्ट झाला तिथे त्या झोपडपट्टीतल्या लोकांना घेऊन समोर त्यावेळी क्रॉम्प्टन ग्रीव्ज होते, आता तिथे थापर हाऊस आहे. त्या क्रॉम्प्टन ग्रीव्जच्या छप्पर तोडून आम्ही जवळ 40 फुटांहून उड्या मारलेल्या खाली त्यांच्या बॉक्सेसवर त्यावरती. आतून आम्ही जवळ एक 37-38 फायर एक्स्टिंग्विशर जेवढे दिसत होते आतून आम्ही आगीमध्ये टाकत होतो. तर हे सगळं करताना दुसऱ्या दिवशी मला वाटतं बाळासाहेब तिथे गेले भेट द्यायला प्रसंगाला. तर त्या लोकांनी सांगितलं की असं एक मुलगा होता सस्मेराचा आणि त्यांनी केलं. तर मग नंदू साठम त्यावेळी विरोधी पक्ष नव्हते म्हणून आणि मग त्यांनी बाळासाहेबांनी त्याला सांगितलं की या माणसाला मुलाला माझ्याकडे घेऊन ये. ते 2-3 दिवस काही संपर्क झाला नाही तर त्यांच्यावरती प्रेशर होतं सारखं कॉलेजला येऊन ते निरोप ठेवायचे. आणि मग फायनली 1-3 दिवसांनी या कॉलेजला आलो तेव्हा मेसेज आला की असं आहे. तिथे शिवसेनेचे एक युनियन होते ते लोक आले व त्यांनी सांगितलं आणि मग मला तिथून घेऊन डायरेक्ट शिवसेना भवनला गेलो. तिथे भरपूर गर्दी होती, ॲक्च्युली बाळासाहेब बिझी होते आणि मी जसं आत गेलो आणि नंदू साठेंनी ओळखून दिली असं अशी व्यक्ती आहे म्हणून. मी पाया पडलो तर माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला सांगितलं की तुझे उपकार माझ्यावर आहेत, जेव्हा कधी तुला गरज पडेल तेव्हा तू माझ्याकडे. हे त्यांचं बोलणंच माझ्याकडे बरोबर. आता मी कधी शिवसेनेकडे नोकरी मागायला गेलो नाही, पण मी बघत होतो माझ्या असंख्य भावंडांना माझ्या मराठी माणसांना स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून हक्काने नोकरी द्यायचं काम माझ्या शिवसेनेने केलं. म्हणून मी नेहमी सांगतो ही शिवसेना माझ्या संघटनेवर माझं प्रेम आहे आणि त्यामुळे ब्राझीलला गेलो कुठे गेलो मी पाकिस्तान गेलो तरी घेऊन येतो झेंड्यासोबत. पण आता पॉलिटिकल सिनेरिओ बघता गेल्या काही कालावधीमध्ये पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या. नेमकी खरी शिवसेना कुठली असं तुम्हाला वाटतं? आम्ही दुसरी मानतच नाही पहिली गोष्ट. आणि हे आघात जे आहेत ना बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये शिवसेना म्हणजे आम्ही शिवसेना म्हणतो तेव्हा आम्ही मूळ जी मातोश्री आणि शिवसेना भवनमधून कार्यरत असतो ती खरी शिवसेना, तिथेच आम्ही नेहमी मानतो. ह्या एका वटवृक्षासारखं आहे ज्याची मुळं खूप मजबूत असतात, ठीक आहे ना. आणि हा वटवृक्ष एखाद्या स्थितप्रज्ञ साधूसारखा तिथे शांत असतो. त्याच्या पारंब्या त्याच्या सावलीखाली अनेक वाटसूर येतात, माधुकरी खातात, आपली भाकरी खातात, झोपतात, आराम करतात, निघून जातात. काही पारंब्याने झोके देतात, आनंद घेतात, निघून जातात. ते जातात. वटवृक्ष आहे तिथेच आहे, त्याला कोणी हलवू शकत नाही. तर दुसरं आम्ही मानतच नाही. म्हणजे शोले आणि रामगडचे शोले आम्ही शोले आहोत बस, नावामध्ये काही नाहीये. हा स्पष्ट आमचं म्हणणं आहे. आणि हा माझंच नाही, आजच्या तारखेला तुम्ही प्रत्येक मराठी मानाला विचारलं ना तरी हे झालेली गोष्ट कोणाला पसंत आलेली नाही ऍक्च्युअली. पण मग मोठ्या कालावधीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, याकडे तुम्ही कसं बघता आणि या सगळ्या याच्यातनं काय वाटतं तुम्हाला की मराठी माणूस कोणाच्या बाजूने जाईल? बघ एक लक्षात ठेवा, ज्यांच्या खांद्यावरती मेंदू आहे त्यांना हे माझं पटेल म्हणणं. 25 वर्ष शिवसेना सत्तेमध्ये आहे महापालिकेमध्ये. ज्यावेळी शिवसेना सत्तेत आली त्यावेळी महापालिकेवरती 500 कोटीचं कर्ज होतं, 500 काय देत थोडंसं आपण. ज्यावेळी 2.5 वर्षापूर्वी सगळं काढून घेण्यात आलं सत्ता आणि 2.5-3 वर्ष गेली इलेक्शन घेण्याची हिंमत दाखवली गेली नाही, त्यावेळी शिवसेनेच्या कारभारामुळे जे काही हे म्हणतात कारभार असा तसा 93,000 कोटीचं शिवसेनेचं आपल्या BMC मध्ये रिझर्व ठेवलेले. हे कोणी ठेवले? हे शिवसेना कारभारामुळे झालं, बरं आहे की नाही. मग तुम्ही आता हीच कल्पना अहमदाबादमध्ये करून टाका. आज 1400 कोटीचं कर्ज आहे त्या महापालिकेवर. आज मुंबई महापालिका वाचली, उभी राहिले, मराठी माणूस खंबीर उभा राहिला. त्याचं कारण तेच आहे की शिवसेनेचा जो अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे BMC सांभाळण्यामध्ये तेवढाच आहे. आज 93 कोटीतले किती राहिले हे प्रत्येक मराठी माणसाने ओळखलं. म्हणून मी बोललो ज्याच्या खांद्यावरती मेंदू आहे त्यांनी हा प्रश्न विचारला की समजेल की इतक्या वर्षामध्ये 93,000 कोटी जमा झाले, पण ह्या 3.5 वर्षात गेले कुठे? ॲट ए टाइम 500 किलोमीटरचे रस्ते वगैरे खोदून ठेवणं हे सगळं बालिशपण. आज मुंबईकरांचं आयुष्य किती धोक्यामध्ये आहे माहिती आहे. नुसतं पोल्युशन, सगळीकडे धूळ कचरा उडतोय, एकदम बकाल झालेले मुंबईची अवस्था आणि त्याच्यावरती कोण काय बोलायला तयार नाही. बरोबर. म्हणजे माझा थेट प्रश्न आहे, मराठी माणूस नेमकं कोणाच्या बाजूने जाणार आहे? बघा आता एक स्पष्ट बोलतो, सगळे म्हणतात 2 भाऊ एकत्र झाले. मी म्हणतो मी तिसरा भाऊ आहे आणि प्रत्येक मराठी माणूस ही तिसऱ्या भावाची भूमिका पार पाडणार आहे. बर. त्यामुळे मुंबईतला प्रत्येक माणूस मनाने, तनाने आणि डेफिनेटली अनडेफिनेटली या युतीसोबत आहे. बरं, तुम्ही स्पष्ट सांगितलं. चला जाता जाता आणखीन एक प्रश्न विचारतो की हा जो वाघ आहे शिवसेनेचा, जो तुमच्या तनामनात बसलेला आहे, तो नेमकं तुमच्या गाडीवरती आहे, कुठे घरातही आहे, कुठे म्हणजे तो बघायला मिळतो जर आम्ही ब्राझीलला तुमच्या घरी आलो तर? तो गाडीवरती आहे,
माझ्या जीमेलच्या अकाउंटवरती आहे, माझ्या हॉटेलच्या जुन्या अकाउंटवरती आहे, सगळीकडे तो बघायला मिळेल. सगळीकडे बघायला मिळेल. तो आहे म्हणजे भले आपण पार्टीचा प्रचार करत नाही, निवडणुकीच्या रणधुमाळीत कुठेही नसतो, मतदार वोटिंगला येतो, प्रत्येक वेळी वोटिंगला मी भारतामध्ये असतो. असतातच 99% होतं एखाद्या लोकसभेला होतात, विधानसभेला होतात, डेफिनेटली आणि आता महापालिकेला आहे असणार. महापालिकेला आहे. म्हणजे 16 तारखेला गुलाल उडवणारा तुम्ही आहात. 100% 100% 100%. आहात. तर असा आहे मंडळी आपला हा मराठी माणूस जो धीरज मोरे यांच्या निमित्ताने भेटतो, ज्याने तुम्ही बघा ना म्हणजे काय असतं की तो एक पक्ष नाहीये, नुसतं एक पक्ष नाहीये, तो एक ती भावना आहे आणि ती मराठी माणसाच्या मनामनात बाळासाहेबांनी रुजवलेली आहे आणि तेच संस्कार त्यांच्या बोलण्यातनं खरं तर इथं व्यक्त होताना दिसतात. त्यामुळे हे बघायचं की या संस्कारातनं पुढे प्रत्यक्ष अंमलबजावणीत मतदानाच्या स्वरूपात महापालिकेवरती झेंडा नेमका कोणाचा फडकतोय. पण तत्पूर्वी ते तर सगळं होत राहील, राजकारण एका बाजूला, पण धीरज मोरेसारखा एक मराठी माणूस जो एक उत्तम उद्योजक आहे, यशस्वी उद्योजक आहे, ज्याने मराठी माणसाचा झेंडा 7 समुद्रापलीकडे रोवलेला आहे, आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपल्याला खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील जाधव सर, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.